16 जून 1956 मुंबईत घडलेला हा इतिहास आजच्या प्रत्येक तरुणांना आणि महिलांना माहीत असायला हवा. कारण या दिवशी बाबासाहेब एका अत्यंत संवेदनशील विषयावर कडाडले होते. या दिवशी मुंबईत देवदासी, मुरळी, जोगतीन आणि पोतराज बांधवाची ऐतिहासिक परिषद पार पाडली. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या या अमानवीय प्रथा बंद करणे हाच या सभेचा मुख्य उद्देश होता. या परिषदेत बाबासाहेबांनी 3 अत्यंत रोखठोक मुद्दे मांडले. तुम्ही आमच्यासोबत म्हणजे माझ्या समाजासोबत धर्मांतर करणार की नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. पुढे म्हणाले, यापेक्षा तुमचे हे सक्तीचे आणि लाजिरवाणे जीवन सोडून स्वाभिमानाने जीवन जगा, जास्त तुम्हाला महत्त्व मिळेल. हा लढा केवळ जातीयांताचा नाही, तर समाजात प्रत्येकाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्याचा आहे. अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी परंपरेचा त्याग करा आणि आपल्या मुलामुलींना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणा, असे बाबासाहेबांनी या सभेत सांगितले. मित्रहो, ही परिषद केवळ एका प्रथेच्या विरोधातील आंदोलन नव्हते, तर तो मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा महाटप्पा होता. बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की शोषणाच्या या अंधारातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हेच सर्वात मोठे हत्यार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा क्रांतिकारी विचार आणि इतिहास आजच्या सर्व पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय भीम.